आपण गेल्या 40 दिवसापासून वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या 18 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केल्या आणि याच्या माध्यमातून जवळपास 1400 प्रतिनिधींशी संपर्क साधला. पतसंस्था चळवळीतल्या वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. हे प्रश्न ऐकायला संबंधित सुद्धा होते, परंतु साबळदार साहेब, फडके साहेब, आम्ही आमच्या परीनं या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, आज या क्षेत्रातले दिग्गज साबळदार साहेब, जाजू साहेब आणि फडके साहेब आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपल्या पूर्ण प्रश्नांचं समाधान आपल्याला निश्चितपणे करून घ्यायचं आहे. विशेषतः इतर व्हीसी मध्ये आपण सहकार खात्याविषयी किंवा सहकार कायद्याविषयी आपल्या प्रश्नांचं समाधान केलं. जाजू साहेब, साबळदार साहेब, आम्ही इन्कम टॅक्स संबंधात तेवढं समाधान संस्थांचं करू शकलेलो नाही, परंतु बहुतांशी पतसंस्थांमध्ये सध्या इन्कम टॅक्सच्या संबंधातले प्रश्न जास्त आहेत. इन्कम टॅक्स विषयी खूप संभ्रम या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये आहे आणि तो संभ्रम जो आहे तो सेक्शन 194A, सेक्शन 194N आणि सेक्शन ETP. सेक्शन ETP बाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी संभ्रम निर्माण केलेला आहे. तो जाणून बुजून केलेला आहे की काय हा भाग वेगळा, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. परंतु 194A आणि 194N याबाबत सभासदांच्या अनेक शंका आहेत. तर मला वाटतं तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रमाणे त्याचं उत्तर द्यावं. जे काही प्रश्न आधी आपल्याकडे नोंदवले गेलेले आहेत त्या प्रश्नांकडे मी आधी वळू इच्छितो, परंतु त्या संस्था या कॉन्फरन्समध्ये हजर आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्था जळगाव चे अनंत कुमार रमेश यांनी प्रश्न विचारलेला आहे की चालू वर्षापासून ठेवींवर दिलेल्या व्याजावर पात्र असलेल्या ठेवीदाराकडून नमूद केल्याप्रमाणे TDS कपात करायचा आहे का? म्हणतो साबळदार साहेब, आपण बोला याच्यावर. येस, शुअर सर, शुअर. बोला सर. आवाज येतोय? आवाज येतोय. सर्वात प्रथम मॅपकॉस कट्ट्यावर सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांचं स्वागत. आपण मूळ विषयाकडे येऊया. आता नवीन जी अमेंडमेंट आलेली आहे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये, आधी पतसंस्थांना सभासदांच्या डिपॉझिटच्या व्याजाच्या रकमेवर आवाज येतो विचारा सगळ्यांना. विचारले, हात दाखवले सगळ्यांनी. पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या व्याजावर सुरुवातीला इन्कम टॅक्स कापायची आवश्यकता नव्हती, परंतु बजेटमध्ये अमेंडमेंट आल्यानंतर त्यांनी 2 प्रकार केलेले आहेत. ज्या पतसंस्थांचा टर्नओव्हर 50 कोटीच्या वरती आहे अशा पतसंस्थांनी त्यांच्या डिपॉझिटरच्या दिलेल्या व्याजाच्या रकमेवर इन्कम टॅक्स कापायचा आहे. आता टर्नओव्हरचं डेफिनेशन इन्कम टॅक्स स्पष्ट दिलेलं नाहीये, पण वेळोवेळी जे काही ज्युडिशियल डिसिजन्स आलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड, नफा तोटा पत्रकाची जमा रक्कम ज्यांची 50 कोटीच्या वरती असेल त्या पतसंस्थांना ठेवीदारांच्या दिलेल्या व्याजाच्या रकमेतून इन्कम टॅक्स कापावा लागणार आहे. 194A35 खाली आधी एक्झम्प्टेड होतं, त्याच्यात ते अमेंडमेंट आणली. आधी 194A35 कोऑपरेटिव्ह बँकांना ऍप्लिकेबल केला, नंतर आता पतसंस्थांना सुद्धा त्यांच्या ठेवीदारांच्या रकमेच्या व्याजावर दिलेल्या रकमेवर इन्कम टॅक्स कापावा लागेल. पण त्याच्यात 2 स्लॅब केले, 50,000 आणि 40,000. ते सिनियर सिटीजन आहे, डिपॉझिटर ज्यांचं वय 60 वर्ष किंवा जास्त आहे त्यांना 50,000 पर्यंत इन्कम टॅक्स कापायचा नाही, बाकी त्याच्या बाबतीत 40,000 पर्यंत इन्कम टॅक्स कापायचा नाही. याचाच अर्थ पूर्ण वर्षात जर 40,000च्या पुढे रक्कम दिली किंवा देय असेल, आपण दरवेळेस रक्कम देतो आवश्यक नाही, त्या रकमेत सुद्धा कापायचं आहे. काही दामदुप्पट स्कीम असते, काही दामतिप्पट स्कीम असते, व्याजाची प्रोव्हिजन करतो, प्रोव्हिजन केली इन्कम टॅक्स कापावा लागेल. ह्याच्यात ठेवीदारांनी जर 15 दिला किंवा 15G दिला तर आपल्याला कापावा लागणार नाही. तर पण 15G आपल्याला डिपार्टमेंटला सबमिट करावं लागेल. तिसरी गोष्ट, डिपॉझिटर समजा इंडिव्हिज्युअल नसेल आणि त्यांनी फॉर्म नंबर 13 मध्ये आयकर अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट दिलं, आयकर अधिकारी सर्टिफिकेट देतं ह्या माणसाचं कापू नका, अशा आपल्याला अशा ठेवींचं व्याजावर इन्कम टॅक्स कापायची आवश्यकता नाही. परंतु आता नवीन नियमाप्रमाणे ज्या पतसंस्थांचा टर्नओव्हर 50 कोटीच्या पुढे गेलाय त्यांना मात्र आपल्या ठेवीदारांच्या व्याजाच्या रकमेवर इन्कम टॅक्स कापावा लागेल, परंतु ज्याचा टर्नओव्हर 50 कोटीच्या कमी त्यांना मात्र कापायची आवश्यकता नाही.
हवालदार साहेब, येस येस हॅलो, येस बोला बोला. हवालदार साहेब, याच विषयाच्या प्रश्न असलेले नाही की काही पतसंस्थांकडे पतसंस्थांची ठेवी आहेत, त्याचा पॅन नंबर सुद्धा आहे, आणि पतसंस्थांना जर सेक्शन ETP प्रमाणे इन्कम टॅक्स माफ आहे, तर अशा संस्थांचा TDS कापावा लागेल का? खरं कसं होतं 194A35 प्रमाणे एका सहकारी संस्थेने दुसऱ्या सहकारी संस्थेला व्याज दिलं तर इन्कम टॅक्स कापायची आवश्यकता नव्हती. पण नवीन अमेंडमेंट प्रमाणे 40,050 लिमिट दिली. अशा ज्या पतसंस्थेचं डिपॉझिट आहे त्यांनी 13 नंबर फॉर्म मध्ये आयकर अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा. माझ्या अशा पतसंस्थेत माझी डिपॉझिट आहे, त्याच्यावर इन्कम टॅक्स कापू नका म्हणून ऑर्डर देतात. ताबडतोब ते आपल्याला देतात. आयकर अधिकारी ऑर्डर देईल आपल्या पतसंस्थेच्या नावाने, या माणसाचं ह्या पतसंस्थेचं डिपॉझिट आहे, त्या डिपॉझिटच्या व्याजावर इन्कम टॅक्स कापू नका. ते 13 नंबर फॉर्म मध्ये अर्ज ऑनलाईन करायचा असतो आणि आयकर अधिकारी तुम्हाला सर्टिफिकेट देतं. कारण तुमचं एकूण उत्पन्न एक्झम्प्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला टॅक्स लायबिलिटी राहणार नाही. अशा केसमध्ये तुमच्या ज्युरिस्डिक्शनचा जो आयकर अधिकारी आहे, त्या आयकर अधिकारी 13 नंबर मध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते सर्टिफिकेट देतात. या पतसंस्थेचा हा पॅन नंबर आहे, त्यांनी असं असं डिपॉझिट या पतसंस्थेकडे ठेवलेलं आहे, त्या व्याजावर इन्कम टॅक्स कापू नका. मग आपण मात्र कापला नाही तरी चालेल, तो 13 नंबर फॉर्म मध्ये अर्ज करायचा असतो. आणि ते फ्रिक्वेंटली होतं, ताबडतोब होतं, काही प्रॉब्लेम. ऑनलाईन आहे, ते ऑनलाईन अर्ज करायचा असतो. हवालदार साहेब, याच्यातून काही पळवाट आहे का? नाही, पळवाट करूही नाही, कारण नंतर लायबिलिटी फार मोठी होते. कारण काय, सरकारच्या एकूण उत्पन्नाचं 66% उत्पन्न TDS मार्फत येते. ते TDS सेपरेट लिंकच केली आहे. कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, आता शॉर्ट टर्म चांगलं वाटतं. ड्यू कोर्स मध्ये व्याज, दंड, पेनल्टी, प्रोसिक्युशन फार प्रचंड भरावं लागेल, आणि त्यात आपलं डिपॉझिट निघून गेलेलं असेल, आपल्या खिशातून भरावं लागेल. आज तरी आपण कापून भरू. एकदा त्याचं डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर तो जर निघून गेला तर गव्हर्नमेंट आपल्याकडून वसूल करू शकते. आणि वसूल म्हणजे व्याज, दंड सगळं आपल्या खिशातून भरावं लागेल. तो फार मोठं नुकसान. एक मार्ग हवालदार साहेब असा सुचवलेला आहे येस की TDS हा मुदत ठेवीवर कापला गेला पाहिजे. करेक्ट आहे. सेव्हिंग वर नाही. मुदत ठेव सेव्हिंग्स वर नाही ना, सेव्हिंग्स खात्यावर नाही कापायचा. टाइम डिपॉझिट आणि रिकरिंग दोन कव्हर केले त्यांनी. रिकरिंग डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटच्या ऐवजी नाही, टाइम डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट नथिंग बट टाइम डिपॉझिट. टाइम डिपॉझिट पेएबल ऑन डिमांड, दॅट इज कॉल्ड टाइम डिपॉझिट. आणि सेव्हिंग्स तुमचं रेग्युलर सेव्हिंगच्या याच्यावर कापायचं नाहीये, करंट वर देतच नाही व्याज. आपण सेव्हिंगच्या व्याजावर किती रक्कम मिळते आपण TDS कापतच नाही. बरोबर आहे. मग आम्ही फिक्स डिपॉझिट सारखे रेट जर सेव्हिंग डिपॉझिटला दिले आणि डिपॉझिटरने जर सेव्हिंग मध्येच त्याची गुंतवणूक केली तर सेव्हिंगचा तर कापायची आवश्यकता नाहीच. कापायची आवश्यकता नाही. सेव्हिंगचा हा रूल ऍप्लिकेबल असते, त्याने एक्झम्प्टच केलेला आहे. ही पळवाट आम्ही समजावी का? पण सेव्हिंग्स पेक्षा फिक्स डिपॉझिट असणं कधी पण चांगलं. कारण काय होतं, आपल्याकडे रक्कम असेल आपण ती विनियोग करू शकतो. सेव्हिंग कधी रक्कम काढली, लिक्विडिटी फार प्रॉब्लेम येतात. शॉर्ट टर्म इट इज अ गुड, वी कॅन नॉट हॅव पळवाट. शेवटी असं बघा, शेवटी कायद्याचं पालन करावंच लागेल. कायद्याचं पालन करून इन्कम टॅक्स वाचवता येईल म्हणून आम्ही विचारतोय. नाही, इन्कम टॅक्स जरी कापला गेला तर रिफंड मिळणार आहे. दुसरी गोष्ट, न कापण्याकरता 13 नंबर मध्ये अर्ज केलाच आहे ऑनलाईन, इमिजिएट सर्टिफिकेट मिळतं आपल्याला. जनरल रिजेक्ट करत नाही, कारण पतसंस्थेचं उत्पन्न एक्झम्प्टेडच आहे, लायबिलिटी नाहीच आहे त्यांना. दुसरा प्रश्न, फडके साहेब आलेत का लाईनवर? आलेले आहेत. फडके साहेब, तुमच्याकरता प्रश्न आलेला आहे की पतसंस्था सभासदांकडून रक्कम गोळा करून बँकेत भरतात आणि ग्राहकांना रोख रकमेची गरज असल्यावर बँकेतून विड्रॉल करतात. याचा सर्व हिशोब पतसंस्थांकडे असतो, तरीही बँकेने सदर TDS कपात करणं योग्य आहे का? म्हणजे थोडक्यात 194N बद्दल हा प्रश्न आहे की 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचं विड्रॉल केल्यास त्याच्यावर बँका सध्या TDS कापून घेतात 2%. हॅलो, ओके, थोडी बॅकग्राऊंड सांगतो आणि थोडे माझे व्ह्यूज याविषयी थोडे एक्सप्रेस करतो. हॅलो, am I audible? हो सर. थोडे माझे व्ह्यूज 194N सेक्शन विषयी थोडक्यात मांडतो मी आपल्या समोर. माझ्या मते हा सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी TDS करा असं सांगितलंय. वाईल विड्रॉ आपण पैसे जेव्हा करतो बँकेतनं, म्हणजे एखादी लेट्स से पतसंस्था तुम्ही एखाद्या मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकेतनं 1 कोटीपेक्षा जास्ती रक्कम विड्रॉ केली तर तुम्हाला जो TDS त्याच्यामध्ये इन्व्हिसाज केलेला आहे, my mind this is something which is going beyond the authority of law.
विथ अटमोस्ट रिस्पेक्ट आय एम सेइंग सो. कारण मी माझेच पैसे, लेट्स से आय एम अ पतसंस्था, तर मी माझेच पैसे माझ्या बँकेच्या अकाउंट मधून मी विड्रॉ करतोय. सो इट इज ऍक्च्युअली अ पेमेंट इन वन सेन्स फ्रॉम सेल्फ टू सेल्फ. जरी बँक मला देत असली तरी ते माझे पैसे आहेत, ते मला देतात परत. त्याच्यामध्ये इन वन सेन्स देर ऑट नॉट टू बी एनी TDS ऑन अ प्रिन्सिपल इश्यू. दुसरं असं सर की जेव्हा बेसिकली या ट्रान्झॅक्शन डिस्टर्बन्स येत आहे मॅम, डिस्टर्बन्स येत आहे. थोडं त्यांना म्यूट करायला रिक्वेस्ट करायला कसं की बाकीचे लोक आहेत जे आता राईट नाव बोलत नाहीयेत, मी म्यूट केलं तर आय कुड बी इझिली सगळ्यांना म्यूट करा मॅम. हॅलो, मी सगळ्यांना म्यूट केलंय. कृपया आपण आपल्या हाताने अनम्यूट होऊ नका. अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण बोलतोय. थोडस शांतपणे यांना रिक्वेस्ट आहे माझी, कारण पार्टिसिपेशन खूप वाढलेले आहेत. Okay, I'll proceed. So my point was, first point is there is a theory of self to self. So when self to self is a transaction, there should not be any TDS. There are no two persons in legal sense. दूसरा मुद्दा असा आहे की हे जे विड्रॉल होतं, या विड्रॉलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठलाही इन्कमचं एलिमेंट नाहीये. अशा ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्कमचं एलिमेंट मध्ये टॅक्स लायबिलिटीचा जन्म होऊ शकत नाही. सो जेव्हा अशा ट्रान्झॅक्शन वरती टॅक्स लायबिलिटी नाही, तेव्हा त्याच्यावर टॅक्स लायबिलिटी नाही, त्याच्यावर TDS पण नाही यायला पाहिजे. सो TDS हा एक टॅक्स रिकव्हर करण्याचा एक वे आहे. जर का एखाद्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्सच नसेल तर TDS कुठला? आय एम जस्ट पुटिंग फॉर माय कंटेन्शन्स. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे, assuming that की पतसंस्था सगळ्या विड्रॉ करतात फ्रॉम लार्ज बँक्स और कोऑपरेटिव्ह बँक्स और वॉट एव्हर. सो अल्टिमेटली दे गिव्ह दिस मनी टू देअर मेंबर्स. क्रेडिट आपण त्यांना वाटतो, त्यांच्याकडनं इंटरेस्ट मिळतो आणि आपली गाडी चालू राहते. पतसंस्थांना तसाही ATP डिडक्शन अवेलेबल आहे. ATP अंडर 100% डिडक्शन अवेलेबल आहे इन्कम पासून. त्यांचं इन्कमच टॅक्सेबल नाहीये, त्यामुळे टॅक्सेबल करण्यामध्ये काय प्रोप्रायटी आहे. त्यामुळे कपल ऑफ कंटेन्शन्स की ज्याच्या बेसिसवरती हा जो 194N सेक्शन एन्विसाज केलेला आहे, तर तो कायद्याच्या फर्स्ट प्रिन्सिपल्सला उतरत नाही किंवा त्याला कन्फर्म करत नाही. आता हे आपण म्हणणं अवघड आहे. हायकोर्ट म्हणू शकतं किंवा बाकी मोठी कोर्ट याविषयी काही निवाडा देऊ शकतात, पण वी बिंग ऍट द रिसिव्हिंग एंड आता सगळ्या TDS सफर करतात हे मला मान्य आहे, मला माहिती आहे. इनफॅक्ट काही रिप्रेझेंटेशन्स पुणे चीफ कमिशनरकडे दिलेली होती काही पतसंस्थांनी. आय थिंक त्याच्या कन्सिडरेशन मध्ये पण ती आहेत, त्यांनी बोर्डाकडे पाठवली पण आहेत की जे तुम्ही पतसंस्था या TDS 194 माध्यमातून जे अननेसेसरली सफर करतायत आणि ज्याच्यामध्ये खूप लार्ज अमाऊंट ऑफ TDS ब्लॉकेज होतोय. वेफर थिन मार्जिन वरती काम चालतं पतसंस्थांचं. इंटरेस्ट रिकव्हरी आणि इंटरेस्ट पेमेंट याच्यामध्ये अत्यंत कमी मार्जिन असतं, त्यातनं ओव्हरहेड भागवायचे असतात. त्यात जर का TDS चा कॅश फ्लो ब्लॉक झाला तर तुम्हाला खूपच झळ पोचणार आहे, पोचत असेलच. सो दिस नीड्स टू बी होल हार्टेडली represented before the authorities, because this is something which is definitely incorrect, which has been envisaged. Thank you, sir. Right now we'll have to suffer with this, we'll have to live with this provision, and we'll have to await either some better clarification, some amendment, or some high court or some Supreme Court judgment which can deal with this situation. अशा सिच्युएशन बऱ्याच वेळेला आतापर्यंत येऊन गेल्या. एक दोन तुम्हाला उदाहरण देतो. एक मागे एक कंट्री लिकर परचेस वरती प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशनची प्रोव्हिजन झाली होती की कोणी जर का कंट्री लिकर परचेस केली आणि कंट्री लिकरचं ट्रेडिंग करण्याचा धंदा असेल तर परचेस केल्या केल्या त्याला काहीतरी 20-25% त्याला इन्कम वरती टॅक्स भरायला लागत होता. सो म्हणजे पॉइंट काय होता की इन्कम झालंय का नाही बघायच्या आधीच तुम्ही TDS करताय वगैरे वगैरे. सो ही जी प्रोव्हिजन होती तर ती कोर्टाने स्ट्राईक डाऊन केली होती. दे सेड दॅट दिस इज नॉट meeting the first principle authority of the law. कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी दिली फक्त इन्कम वरती टॅक्स करण्याची. आता आपल्या सेक्शन मध्ये 194 मध्ये म्हणजे जेव्हा विड्रॉ करतो तेव्हा कुठे इन्कमचा प्रश्न आहे? इन्कमचा प्रश्न नाही, माझेच पैसे मी काढून घेतो. त्यामुळे या लेवलला कम्प्लिटली कुठलंही लेजिस्लेट म्हणजे अधिष्ठान नाही, सो टू से, त्याला फाउंडेशन नाही कुठलं.
त्यामुळे अशा प्रोव्हिजन्स आता येतात, आजकाल येतात. आत्ताच्या बजेटमध्ये 2-3 अशा नवीन प्रोव्हिजन्स आल्यात. मी कुठलाही माणूस जर का काही ट्रिप वरती गेला आउटसाइड इंडिया, तर त्या रेमिटन्स, त्या खर्चावरती टीडीएस करायचा आहे, विच इज कम्प्लिटली रॉंग इन द सेम सिमिलर वे. ऑर लेट्स से मी रेमिटन्स केला, लेट्स से माझा मुलगा अमेरिकेत अभ्यास काय स्टडीला गेला असेल, त्याला मी पैसे पाठवण्यासाठी जर का मी बँकेकडनं एक्सचेंज घेतलं, तर त्याच्यावर टीडीएस. सो या कम्प्लिटली चुकीच्या दृष्टीने हे सगळं काही स्टेप्स घेतल्या जात आहेत. सो आपण सफर करतोय. So we'll have to live with that and represent at the best possible manner before the authorities and wait for some better clarification for the better judgment. There are a number of contentions on the basis of which 194N could be substantiated as an incorrect levy or as an incorrect TDS. Yes. अपील करायला गव्हर्नमेंट कडे केलं पाहिजे की हायकोर्टातच गेलं पाहिजे? नाही, अपील काय कर, तुम्ही तुमच्या रिटर्न मधनं हा टीडीएस ची परत रिफंड मागू शकता. त्यात पण काही प्रॉब्लेम्स आहेत, पण ते तर प्रोसिजर आहेत. ते सगळं समजा उद्या सगळे थ्रॅशआउट होतील, तुम्ही सगळं रिफंड क्लेम करा, टीडीएसचा रिफंड रिटर्नच्या थ्रू तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे याच्यामध्ये पर से तुम्ही काही ऍक्शन नाही घेऊ शकत. यू कॅन ओनली चॅलेंज द व्हायरस ऑफ दिस सेक्शन बिफोर द हायकोर्ट, नॉट बिफोर एनीबडी. रिफंड मिळताना त्याच्यावर आम्हाला इंटरेस्ट मिळेल का? रिफंड वरती इंटरेस्ट मिळेल. पुढचा प्रश्न कोण विचारतोय अजून? बोट वर करा. तुमचा जो दुसरा एक इश्यू होता तो याच्याशी कनेक्टेड होता, तो पण मी डील करतो. तुम्ही असा एक इश्यू रेस केला होता की जर का क्रेडिट सोसायटीने असं सांगितलं, कोऑपरेटिव्ह सोसायटीने, की आम्ही आमचा बिझनेस ऑफ बँकिंग आहे, त्यामुळे आम्हाला यातनं एक्झम्पशन द्या, कारण त्या सेक्शन मध्ये तुमची सोसायटी जर का बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये इन्व्हॉल्ड असेल तर त्याच्यावर टीडीएस नाही होणार असं मेन्शन केलेलं आहे. हो. आता यक्ष प्रश्न असा आहे की पतसंस्था जेव्हा मेंबर्सना क्रेडिट एक्सटेंड करतात तेव्हा त्या बिझनेस ऑफ बँकिंग करतात का नाही करत? सेक्शन एटीपी मध्ये सबक्लॉज ए, सबक्लॉज रोमन 1 मध्ये 2 टाईपच्या सिच्युएशन्सला एक्झम्पशन आहे किंवा डिडक्शन आहे. एक तर ऑल द सोसायटीज विच आर एंगेज इन बिझनेस ऑफ बँकिंग, त्यांचं इन्कम पूर्ण माफ आहे, किंवा द सोसायटीज विच आर इन्व्हॉल्ड इन एक्सटेंडिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स, त्यांचं इन्कम माफ आहे. आता पतसंस्था कशामध्ये बसते हा प्रश्न आहे. पतसंस्था क्लॉज ए मध्ये बसते, लिम 1 मध्ये बसते का लिम 2 मध्ये बसते? बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये बसते का क्रेडिट फॅसिलिटीज एक्सटेंडेड टू मेंबर्स या क्लॉज मध्ये बसते? हा प्रश्न एक मोठा विचित्र प्रश्न आहे. याच्यावरती दोन व्ह्यू आहेत, उलटसुलट व्ह्यू आहेत. एका व्ह्यू प्रमाणे असं आहे की बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये पतसंस्थेची ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व किंवा कव्हर होते. म्हणजे बिझनेस ऑफ बँकिंग हॅज टू बी अंडरस्टूड ॲज पर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. त्याच्यामध्ये असं दिलंय की एनी कंपनी और एनी इन्स्टिट्यूशन विच इज इन्व्हॉल्व इन एक्सटेंडिंग क्रेडिट फॅसिलिटीज अँड एक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम पब्लिक और इन्व्हॉल्व इन क्रेडिट टू पब्लिक. त्यामध्ये पब्लिक हा वर्ड आहे, बिझनेस ऑफ बँकिंग. तर पॉइंट असा आहे की जेव्हा तुम्ही मेंबर्स बरोबर फक्त डील करता, तुम्ही पब्लिक बरोबर डील करता का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. याच्यावरती दोन जजमेंट क्लिअरली अशी आहेत की इवन इफ यू आर डीलिंग विथ मेंबर्स, यू आर इंगेज इन बिझनेस ऑफ बँकिंग, करेन कोणीतरी अनम्यूट केलंय, काही गलत नाहीये सर. फडके साहेब सॉरी, कुणाच्या तरी आजूबाजूचा खूप आवाज येतोय. मी सर्च करते त्यांना पण सापडत नाही येते मला त्यांना रिमूव्ह करायला. प्लीज तुम्ही स्वतःच मीटिंग मधनं बाजूला व्हा. मॅडम म्यूट करून टाका सगळ्यांना तुम्ही तिथे. सगळे म्यूट आहेत सर, ते स्वतःच परत अनम्यूट होत आहेत. एक वेळा परत म्यूट करून टाका. कॉलच केलेले आहेत मी. बोलू आता? हो आता बोला. सो बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये आपली पतसंस्था इन्व्हॉल्ड आहे का नाही हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. काही जजमेंट असे आहेत की तुमचं मेंबर्स बरोबरची ऍक्टिव्हिटी ही बिझनेस ऑफ बँकिंगच आहे, आणि काही जजमेंट अशी आहेत की नाही ती बिझनेस ऑफ बँकिंग नाहीये, ती लिम 2 मध्ये येते, म्हणजे एक्सटेंडिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स, त्याच्यामध्ये तुम्ही येता. आता जर का तुम्ही लिम 1 मध्ये आलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली 194N मधनं बाहेर पडता.
म्हणजे तुम्ही जर का असं घोषणापत्र स्वतःच दिलं की आमची पतसंस्था बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहे, तर टेक्निकली तुम्ही बाहेर पडता 194 मधनं, तुम्ही TDS मधनं बाहेर पडू शकता. पण प्रश्न असा राहील की खरोखरी तुम्ही बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहात का? माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की पतसंस्था इज नॉट इन्व्हॉल्ड इन बिझनेस ऑफ बँकिंग पर से. Though you are involved into extending credit facilities to members, but that can be equated to business of banking, because under ATP या दोन लिमला वेगळं वेगळं केलंय. जेव्हा there's a conscious differentiation between the two limbs, you will have to understand your activity accordingly. बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये पब्लिक वर्ड आहे, आपण पब्लिकशी डील करत नाही, बिकॉज ऍज पर आपली जी मेमोरंडम असतं फक्त मेंबर्सशी आपण डील करू शकतो. मेंबर्स किंवा नॉमिनल मेंबर्स किंवा ऑनरी मेंबर्स, नॉन मेंबर्सशी आपण डील नाही करू शकत ऍज पर ती घटना. त्यामुळे आपण पब्लिकशी डील करत नाहीये इन वन सेन्स. ऍट द सेम टाइम याला दुसरं कारण आहे की जर का तुम्ही बँकिंग बिझनेस करत असाल तर तुम्हाला बाकी RBIचे आणि बाकी सगळे नॉर्म्स लागतात. ते माझ्या मते तुम्हाला लागत नाहीत. तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रजिस्टरचे जे रूल्स असतात ते लागतात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट फॅसिलिटीज एक्सटेंड करण्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड आहात असं म्हणणं जास्ती संयुक्तिक आहे. त्याच्यामुळे 194 मध्ये तुम्ही असं डिक्लेरेशन देणं टू माय माइंड विल नॉट बी एक्झॅक्टली करेक्ट ॲज पर द लॉ. However, if on a bona fide basis, if you take a view that following, let's say पुन्हा ट्रान्सचं एक जजमेंट होतं महाराष्ट्र आरोग्य मंडळ म्हणून, किंवा अजून एक दोन जजमेंट्स आहेत SBI क्रेडिट वगैरे अशी 2-3 जजमेंट्स आहेत, ती साईट करून जर का तुम्ही असं म्हणलात की याच्यामध्ये असं म्हणलंय की पतसंस्थेची ऍक्टिव्हिटी ही बिझनेस ऑफ बँकिंग आहे, आम्ही याच्यावर रिलाय करतो आणि आम्ही असं डिक्लेरेशन देतो, असं तुम्ही म्हणलात तर वेल देन यू आर नॉट ब्रीचिंग द लॉ अँड यू मे कम आउट ऑफ TDS, यू मे कम आउट ऑफ 194. पॉसिबल आहे. You may take that view, but well, that view, how far it will be correct is another issue. So, हे माझे primary views आहेत as far as 194 आहे. Yes. काका तुमचा फोन तुम्ही अनम्यूट करा. केलाय. आम्ही बँकिंग बिझनेस करतो असं जर म्हटलं तर आम्हाला ATP ला सामोरं जावं लागेल, म्हणजे इनकम टॅक्स एक्झम्प्ट होणार नाही आम्हाला. ATP मधून तुम्ही बाहेर पडत नाही. ATP मधून बाहेर नाही पडत. ATP A1 मध्ये 2 लिम्स आहेत. तुम्ही बिझनेस ऑफ बँकिंग करत असाल तरी तुम्हाला डिडक्शन आहे आणि तुम्ही क्रेडिट फॅसिलिटी एक्सटेंड करत असाल तरी तुम्हाला डिडक्शन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम येईल. आय टेल यू दुसरा प्रॉब्लेम. 194N असं म्हणतो की हा सेक्शन कुणाला लागतो, तर 194N असं म्हणतो की हा सेक्शन बँकिंग कंपनीला लागतो किंवा अ कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज इन बिझनेस ऑफ बँकिंग याला लागतो. म्हणजे तुम्ही जर का उद्या असं म्हणलं की तुम्ही बँकिंग बिझनेस मध्ये इन्व्हॉल्ड आहात तर मग तुमच्याकडनं जे विड्रॉ होईल पैसे त्याला पण तुम्हाला TDS करायला लागेल. बरोबर. म्हणजे तुम्ही जर का आता असं म्हणलात की आम्ही बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये नाही आहोत, आम्ही क्रेडिट फॅसिलिटी फक्त एक्सटेंड करतो आणि तो बँकिंग बिझनेस नाहीये ऍज पर बुलढाणा जजमेंट और व्हॉट एव्हर, तर तुमच्याकडनं जे लोक पैसे विड्रॉ करतील त्याच्यावर TDS तुम्हाला करायची गरज नाही. पण तुम्ही जर का म्हणलात की आम्ही बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये आहोत म्हणून आम्ही जेव्हा विड्रॉ करू तेव्हा TDS करू नका, सो द सेम लॉजिक विल रिव्हर्स वे अप्लाय टू यू की तुमच्याकडनं जेव्हा विड्रॉ होतील पैसे तेव्हा तुम्हाला TDS करायला लागेल. म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे बघायला लागेल. जाजू साहेब आहेत लाईनवर? जाजू साहेब हो आहेत. आहे, बोला. जाजू साहेब आपलं काय मत आहे? 194N आपल्याला जास्त आपल्या कस्टमरसाठी फार त्याच्यात काही इम्पॅक्ट येणार नाही, कारण कस्टमर्सचे एवढे विड्रॉल्स नसतात पतपेढ्यांमधून. पण आपण जे पतपेढ्या बँकांमधून जे विड्रॉल करतात त्याच्यावर मोठा इम्पॅक्ट आहे याचा 194Nचा पर्टिक्युलरली. आणि हे आपण जरी डिक्लेरेशन दिलं बँकेवर आहे त्यांनी ऐकायचं का नाही, आणि जोपर्यंत लॉ मध्ये क्लिअरिटी येणार नाही त्यांना तोपर्यंत बँका ऐकतील असं वाटत नाही. ठीक. हा, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते बँकांनी त्यांचा TDS ते डिडक्ट करतील जोपर्यंत आपण त्यांच्याकडे काही क्लिअरिटी घेऊन जात नाही. हॅलो, ठीक आहे. प्रश्न कोणाचा? हातवर करा काकासाहेब. दुसरा एक मुद्दा होता की जो TDS वर आपल्याला व्याज जे मिळणार आहे, जे आपण TDS आपला डिडक्ट होईल तो, ते व्याज आपल्याला आपण रिटर्न भरू त्याच्यानंतर मिळणार आहे.
बरोबर. तोपर्यंतचा जो पिरियड आपला TDS डिडक्ट होऊन राहणार आहे त्याचं व्याज आपल्याला नाही मिळणार, म्हणजे तो पैसा आपला बिनव्याजी ब्लॉक होणार आहे. रिटर्न भरल्यानंतर मिळेल. रिटर्न भरल्यानंतर त्यांची प्रोसेसिंग होईल त्यावेळेस आपल्याला व्याज मिळेल. आधीचा जो काही पिरियड साठी आपण जे व्याज डिपॉझिट होणार आहे आपलं TDS त्याच्यावर आपल्याला डिडक्शन मिळणार नाही, म्हणजे हे इंटरेस्ट मिळणार नाही त्याच्यावर. ठीक ठीक. आणखी कोणाचा प्रश्न आहे? जरा हात वर करा. मॅडम हात वर करून प्रश्न विचारायला सांगा. लवंडे मॅडम. लवंडे मॅडम अनम्यूट करा कोणाला. हो, आपण ज्यांना शंका विचारायची त्यांनी एकेकाने हात वरती समोर करा. आपण त्यांना अनम्यूट करूया. 1 मिनिट. विठ्ठल साळुंके यांच्याकडनं कुणी बोलू इच्छित आहे? बोला साळुंके. बोला. 50 कोटीच्या आतला जर आपली उलाढाल ताळेबंदाची असेल तर जो आपला TDS 40,000 व्याजाच्या ह्याला TDS कट होतोय तो करावा लागेल काय? मग काय आवश्यकता नाही. नाही ना. 50,000 कोटीची आतली उलाढाल असेल आणि 50 कोटीच्या आतली उलाढाल असेल तर आवश्यकता नाही. बरोबर आहे साबद्रा साहेब? बरोबर आहे, बरोबर आहे काका. आणि दुसरी गोष्ट अशी, आपला जो TDS कट होणार आहे आता जी चर्चा चालली आहे त्याबाबत, त्याचे रिटर्न्स कधी दाखल करायचे आहेत ते आपल्याला किती दिवसांनी परत मिळणार आहे? जाजू साहेब. आपले जे TDS 194N चा जो TDS आपला डिडक्ट होणार आहे तो तर आपल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर जे इन्कम टॅक्सचं आपलं रिटर्न भरलं जाईल त्याच्यात ते TDS आपले दाखवावे लागतील आणि त्याच्यानंतर रिफंड मिळेल. आणि दुसरं जे आपण डिपॉझिटरचे जे TDS कापणार आहोत तर त्याचं क्वार्टरली रिटर्न भरावं लागणार आहे आपल्याला आणि क्वार्टरली रिटर्न बरोबर ते TDS डिपॉझिट करायला लागणार. ते कधी, म्हणजे आपण ज्यावेळेला कट करून घेणार ते कधी आपल्याला कधी फिलअप करायला लागणार? आपला जो TDS असेल तो मंथली बेसिसवर भरावा लागेल. आपला जो रेग्युलर TDS आपण जो भरतो, समजा व्याजावरचा जो दर महिन्याच्या 5 तारखेला आपण भरतो महिना संपल्यानंतर 5 तारखेपर्यंत, तसा हा आपल्याला महिना संपल्यानंतर 5 तारखेवर भरून त्याचा क्वार्टरली रिटर्न आपल्याला भरावा लागणार आहे. क्वार्टरली रिटर्न म्हणजे जूनचा क्वार्टर संपल्यावर जुलैमध्ये भरायचा आहे, सप्टेंबरचा क्वार्टर संपल्यावर ऑक्टोबरमध्ये भरायचा आहे, डिसेंबरचा क्वार्टर संपल्यावर जानेवारीत भरायचा आहे आणि मार्चचा क्वार्टर संपल्यावर ते जून पर्यंत भरायचं. बरोबर. ठीक. पुढचा प्रश्न कोण विचारताय? हात वर करा. श्रीकांत चाफले म्हणून आहेत, ते विचारू इच्छित आहेत. श्रीकांतजी बोला. श्रीकांत चाफले बोला. श्रीकांतजी, तुमच्या संस्थेचं नाव काय आहे? आवाज जातोय का त्यांना? हो, जातोय त्यांना. दरम्यान मी विचारू का मॅडम? हो विचारा. कोण बोलतंय? हा, योगेश अग्रवाल बोलतोय, चार्टर्ड अकाउंटंट, संत अमरदास सोसायटी. बोला. सर, आता हा जो प्रश्न आहे ना, आता ह्याच्याशी रिलेटेड कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज इन कॅरिंग ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग, तर ह्याच्यात काय सेक्शन 194N मध्ये आता सर तुम्हीच एक्सप्लेन केलं होतं हे कॅरिंग ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग मीन्स व्हॉट? बोला, तुमचा प्रश्न कंटिन्यू विचारा तुम्ही. तर त्या प्रश्नात हे म्हणायचं आहे मला की 194N मध्ये कोणी डिडक्ट करायचं ते म्हटलंय की कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज इन द बिझनेस ऑफ बँकिंग, आणि कोणाचं नाही डिडक्ट करायचं त्या एक्सेप्शन मध्ये दिलेलं आहे की एनी बँकिंग कंपनी और कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज इन कॅरिंग ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग. जर समजा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, समजा मी आता माझ्या ओळखीचे भट्टर साहेब आहे समता सोसायटीचे, त्यांच्याकडे समजा अमरदास सोसायटीची FD आहे, सॉरी सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे, आणि तिथून जर त्यांनी विड्रॉ केलं तर हे दोन्ही जे सोसायटीज आहेत ना, ह्या दोन्ही सोसायटीज माझ्या हिशोबाने नॉट एंगेज इन द बिझनेस ऑफ बँकिंग म्हणून आहेत, गिव्हिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स ओनली. तर ह्या केसमध्ये TDS अप्लिकेबल होईल का? म्हणजे समता सोसायटीनं अमरदास सोसायटीचा TDS करायला पाहिजे का? कॅश इफ विड्रॉल अबोव 1 CR. बोला. साबद्रा साहेब बोलताय? येस काका साहेब, 2 गोष्टी बोलतो. हो. आवाज येतोय? हो, येतोय सर. 2 गोष्टी आहे. आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅरिंग ऑन बिझनेस ऑफ बँकिंग केलं तर बँकिंग लायसन्सची आवश्यकता आहे. एव्हरी फ्रायडेला तुम्हाला RBI ला रिटर्न भरावा लागतात. तिसरी गोष्ट, तुम्हाला CRR ठेवावा लागतो, SLR ठेवावा लागतो. त्यामुळे आपण बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये येत नाही. बिझनेस ऑफ बँकिंग मध्ये येत नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या खात्यातून जे खातेदार रोख रक्कम काढतील त्यांच्यावरचं TDS कापायची गरज नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे बोललात 1 कोटी, ते आता ह्या बजेटमध्ये लिमिट त्यांनी 2 केलंय, 1 कोटी 20 लाख पतसंस्थांकरता.
रोख रक्कम विड्रॉलची TDS ची प्रोव्हिजन आहे 194N. हॅलो 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 194N मध्ये आता अमेंडमेंट आली आहे बजेटमध्ये. 1 जुलै 20 पासून त्यांनी कायदा बदललेला आहे. त्यामुळे ज्या पतसंस्थांनी, फार महत्वाचं आहे, ज्या पतसंस्थांनी मागच्या 3 वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल फक्त 20 लाखाच्या रकमेच्या पुढे TDS कापला जाणार आहे. ज्यांनी मागच्या 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलंय त्यांच्या 1 कोटीच्या पुढच्या रक्कम इन्कम टॅक्स कापला जाणार आहे. आणि परत महत्वाची गोष्ट, ज्यांनी मागच्या 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलंय त्यांचा 1 कोटीच्या पुढे 2%च कापले जातील. पण ज्यांनी मागचे 3 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये अशा पतसंस्थांनी बँकेतून रोख रक्कम 20 लाखाच्या वरती काढली, 20 लाख ते 1 कोटी 2% कापले जाईल, 1 कोटीच्या पुढे 5% कापले जाईल. त्यामुळे ज्या पतसंस्थांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही त्यांना तर फार डॅफोडियम प्रोव्हिजन आहे. त्यामुळे आता लिमिट त्यांनी 2 केलंय, 1 कोटी आणि 20 लाख. ज्या संस्था रेग्युलर इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही त्यांना 20 लाखाच्या पुढे टोटल रक्कम काढली वर्षभरात तर त्याच्या पुढे TDS कापतील 2%. 20 लाख ते 1 कोटी 2%. 1 कोटीच्या पुढे 5% कापणार आहेत. परंतु ज्या संस्थांनी रेग्युलर मागचे 3 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरले त्यांना 1 कोटीच्या पुढे 2%च कापलं जाईल. त्यामुळे ही फार महत्वाची अमेंडमेंट आलेली आहे या बजेटमध्ये 194N मध्ये. त्यामुळे पतसंस्थांना फार 5% म्हणजे फार मोठी रक्कम अटकणार आहे. जर रिटर्न भरत नाही त्यांच्या, जर रिटर्न भरतात त्यांची 2% फार मोठी रक्कम अटकणार आहे. परंतु त्याला तुम्ही 13 नंबर खाली सर्वेट घेऊ शकत नाही. 13 नंबर 194N करता ऍप्लिकेबल नाहीये. आवाज येतोय? आवाज येतोय मॅडम? हॅलो 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 येतोय सावत्र सर, आवाज येतोय तुमचा. त्यामुळे आता 1 कोटीची लिमिट विसरून जा. 1 कोटी 20 लाख 2 लिमिट आहे. रेग्युलर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना 1 कोटीच्या पुढे रोख रकमेच्या पुढे 194 खाली TDS होईल. ज्यांनी मागचे 3 वर्ष रिटर्न भरलेले नाहीये त्यांचं मात्र 20 लाख ते 1 कोटी, 1 कोटी प्लस 2 स्लॅब केलेले. त्यामुळे 1 जुलै पासून ते इफेक्ट होणार आहे. पण हे पतसंस्थांना माहित पाहिजे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न रेग्युलर भरणे फार आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पतसंस्थांच्या कडून आपल्या डिपॉझिटरनी काढलेल्या पैशावर आपण कापायची आवश्यकता नाहीये. पतसंस्थांना 194N ऍप्लिकेबल नाहीये. त्यामुळे आपल्याकडून जे रोख रक्कम काढतील त्याच्यावर आपण कापायचं नाही. पण आपण जेव्हा रोख रक्कम काढू नॅशनल बँकेतून किंवा सहकारी बँकेतून तर त्यावेळेस मात्र ते कापतील. ह्याच्या बाबतीत आपण गव्हर्नमेंटकडे प्लीड केलं होतं. एक आमचे कांद्याचे आडते आणि पतसंस्थांचा कापू नये रोख रक्कम काढताना. त्यांनी कांद्याच्या आडत्या बाबतीत आमचे रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्सेप्ट केलंय. ते कांद्याचे आडते जेव्हा रोख रक्कम काढतात तर त्याच्यावर ते TDS कापत नाही 1 कोटीच्या पुढे. पण आता पतसंस्थाकडे थोडं जास्त फॉलोअप करावं लागेल. आपण 2 लेटर लिहिले होते फायनान्स मिनिस्टरना, एक त्यांनी ऍक्सेप्ट केलंय. आता पतसंस्थांनी थोडं मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्ट्रॉंगली जर ऍडव्होकेट केलं फायनान्स मिनिस्टर सीतारामनकडे आणि मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ फायनान्स, आमचा पण TDS कापू नका कॅश विड्रॉलवर, तर बहुधा ते ऐकतील. कारण आमच्या कांदा आडत्यांच्या बाबतीत त्यांनी ऍक्सेप्ट केलंय, सर्क्युलर काढलंय. त्यामुळे कांदा आडते जेवढे पैसे काढतात लोक त्यांच्यावरती TDS कापत नाही. नॅशनल बँके कापत नाही, सहकारी बँके कापत नाही. आता पतसंस्था करता आपल्याला थोडी जास्त फिल्डिंग करून जास्त मेहनत घ्यावी लागेल. I think that will be clear. So now there are 2 limits, 20 lakhs, 1 crore. 20 lakh for those who are not regularly submitting return of income. Those who are regularly submitting return of income, limit is 1 crore. 1 crore is the aggregate limit. Per limit नाहीये. Total limit 1 कोटी क्रॉस केलं पुढे कापायचं. Sorry. Any query? This is an explanation. आणि तिसरी गोष्ट, आपण बिझनेस ऑफ बँकिंग ट्रीट केलं तर आपल्याला CRR 4% RBIचा ठेवावं लागेल, SLR करावं लागेल, फ्रायडे रिटर्न भरावं लागतील, बँकेचं लायसन्स लागतं ड्युरिंग द बिझनेस बँकिंग RBI ऍक्ट प्रमाणे. आय थिंक दॅट मे नॉट व्हॅलिड ग्रूड त्याशिवाय. आणि आपलं मत ATPचं जे टॅक्स एक्झेम्प्टेड ते निघून जाईल. इथं बिझनेस ऑफ बँकिंग एका लिंबला घेतला का ते म्हणजे ह्याच्यावर टॅक्स भरा. त्यामुळे इट इज नॉट इन फेवर ऑफ द पतसंस्था टू क्लेम ॲज अ doing the business of banking. Rather, it is doing the business of providing credit facility to the members. It's a very clear. I think it should be very clear and transparent. Yes, please. Yes, continue, please. Yes. Anything else? Yes, bola. शीतल सर बोला.
माझी शंका मॅडम, आमच्या आता विविध शाखा आहेत. एक जिल्हा मध्यवर्ती बँक आपण गृहीत धरली आणि प्रत्येक एक समजा आमच्या 10 शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेने जर एक 70 लाख 80 लाख जर वर्षभरामध्ये काढलं तर मग ह्या एकाच बँकेमध्ये विविध शाखेने पैसे काढले, मग त्यांची बेरीज 1 कोटी होणार का प्रत्येक शाखेला वेगवेगळं आहे? हा एक मुद्दा. आणि जर विविध बँका असतील, वेगवेगळ्या बँका आहेत, मग परत त्या बँकांच्या बेरीज होणार का 1 कोटी? हॅलो, फडके सर. अच्छा, आजूबाजूला टीव्ही चालू असेल तर कृपया बंद करा. जाजू सर, आपण बोलताय याचं उत्तर? जाजू साहेब. तर 1 कोटीच्या वरती विड्रॉल झाल्या वेगवेगळ्या शाखां थ्रू, तरी तो 1 कोटीचं लिमिट तसंच धरलं जाईल, पॅन बेस धरलं जाईल त्या बँकेसाठी. आणि विविध बँकांमधून जर विड्रॉ केलं तर ते विविध बँकांना प्रत्येक बँकेला 1 कोटीचं लिमिट राहील. अरे, कुणाचा तरी मोबाईल जवळ वाजतोय. मॅडम, आवाज येतोय ना माझा? हो, तुमचा येतोय सर. हा, तर प्रत्येक बँक म्हणजे एकाच बँकेमध्ये विविध शाखांचे जर खाते वेगळे असतील तर सर्व शाखां मिळून एकच लिमिट पकडलं जाईल. त्याच्यामुळे वेगवेगळे त्याचा लिमिट राहणार नाही. पण तेच जर वेगळ्या बँकांमध्ये खाते असतील तर मग मात्र ते वेगवेगळे लिमिट धरले जाईल बँक वाईज. पुढचा प्रश्न मॅडम, पुढचा प्रश्न. हो, 1 मिनिट घेते. शेळके साहेब आहेत का? शिवकृपाचे सीओ शेळके साहेब, त्यांचे बरेच प्रश्न होते ते, पण आता दिसत नाही येते. डिस्कनेक्ट झालेले दिसतात. मॅडम, अजून एक शंका विचारू का? हा, विचारा ना सर. हे फक्त रक्कम काढण्यावरती आहे, भरण्यावरती नाही ना? एखाद्या बँकेमध्ये आम्ही 2 कोटी भरले रोखीनं तर त्याला काय प्रश्न नाही आहे? नाही, भरण्यावर नाही, फक्त काढण्यावरती आहे. पुढचा एक प्रश्न विवेक. पुढचा एक प्रश्न. हा, बोला. विवेक कोणी आहेत? विवेक, तुम्हाला अनम्यूट केले, तुम्ही बोला. नमस्कार, मी विवेक जुगादे नागपूरवरून बोलतो. हा, बोला. बोला विवेकजी. विवेकजी बोला. आवाज येतोय? हो, येतोय, बोला. हा, आता याच्यामध्ये आता जसं एक सजेशन देण्यात आलेलं आहे की 1 कोटी रुपयावरील विड्रॉलवर 2% TDS कापायचा. तर माझं सुद्धा असं सजेशन आहे पतसंस्थांना की आपण 3-4 बँकांमध्ये समजा आपलं करंट अकाउंट उघडलं आणि त्यामधनं आपण समजा आपला विड्रॉल घेतला तर मला असं वाटतं की हा जो 2% TDSचा जो कायदा आहे किंवा जो कचाट्यात आपण सापडतो आहे ते आपण राहणार नाही. दुसरं, पर बँक 1 कोटी लिमिट आहे. हा, पर बँक. हा, पर बँक म्हणजे मग ती कोऑपरेटिव्ह बँक चालेल, बँक चालेल, जिल्हा बँक चालेल, नॅशनल बँक चालेल, प्रायव्हेट बँक चालेल, एनिथिंग. पर बँक 1 करोड लिमिट, 1 करोड मध्ये कापायचं नाहीये. म्हणजे आपले 2-3 बँकांमध्ये समजा पतसंस्थेचं अकाउंट असेल तर आपल्याला ते सोयीचं झालेलं आहे. कापणार नाही, आपले पैसे अटकणार नाही आणि 0.5% व्याज, म्हणजे वर्षाला फक्त 6% व्याज देतील. तेही आपलं रिटर्न जातं मार्च नंतर, सप्टेंबर ऑडिट नंतर, ऑक्टोबर रिटर्न जातं. सध्या 5 लाखाच्या वर्षी रिफंड त्यांनी विधेल केलेलं आहे, तर रिफंड फार उशिरा येतं आणि 6% म्हणजे काहीच व्याज मिळत नाही. त्यामुळे शक्यतो आपले TDSचे पैसे अटकले नाही पाहिजे. नंबर ऑफ बँक्स मध्ये जर अकाउंट ठेवले, नंबर ऑफ बँक्स मध्ये विड्रॉल केलं तर लागणार. करेक्ट. हे आपण याच्याकरता करावं कारण मागे सुद्धा आपली भेट झाली होती सर. त्यावेळेला पुन्हा हा प्रश्न की ज्या वेळेला आपण रिटर्न फाईल करतो पतसंस्था त्यावेळेला सुद्धा इन्कम टॅक्स अधिकारी लगेच त्याचा क्लिअरन्स देत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही सगळ्या गोष्टी त्या निघतात. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की आपल्याला तो रिफंड मिळेल त्याची शक्यता फार कमी असते किंवा त्याला फार उशीर होतो किंवा मग त्याच्यामध्ये जरा वेगळी संस्कृती आपल्याला अडॉप्ट करावं लागते. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता ई-असेसमेंट ती संस्कृती येणार नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट. ओके. दुसरा प्रश्न असा आहे आपल्यालाच की आपण आता जे म्हटलंय की 50 कोटी ज्यांचा टर्नओव्हर आहे अशा पतसंस्थांना त्यांच्या डिपॉझिटरच्या व्याजातनं आपल्याला TDS कापायचा आहे.
आता याच्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात आहे की या टर्नओव्हरची व्याख्या अनेक सीए वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. कोणी म्हणतं की टर्नओव्हर म्हणजे त्याचं पूर्ण वर्किंग कॅपिटल, कोणी म्हणतं टोटल रिसिप्ट पेमेंट. काही सीए लोकांशी ज्या वेळेला डिस्कस केलं त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की इन्कम साईड जी आपली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, ती इन्कम साईड म्हणजे टोटल इन्कम म्हणजे जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवरचं आलं असेल म्हणा, जे तुम्हाला तुम्ही जे कर्ज दिलं त्याच्यावरचं आलं असेल, अदर इन्कम असेल, लॉकर असेल, रेंट असेल, हे टोटल इन्कम जे आहे ते 50 कोटीच्या वर असेल तरच तुम्हाला टीडीएस कापायचा, अन्यथा कापायचा नाही. तर हे बरोबर आहे का? दिस डेफिनेशन ऑफ टर्नओव्हर जो आहे ना, दिस मॅटर इज नॉट फ्री फ्रॉम डाऊट. परंतु हा टर्नओव्हरचा विषय 1984 मध्ये टॅक्स ऑडिट जेव्हा आलं 44 AB खाली, तेव्हापासून हा डिबेटेबल इश्यू आहे. आतापर्यंत डिपार्टमेंटने सेल परचेसच ऍक्सेप्ट केलेलं आहे. बॅलन्स शीटची साईज कधी बघितलेली नाही. डिपॉझिट अँड लोन्स कम्स इन द बॅलन्स शीट, टर्नओव्हर कम्स इन द P&L अकाउंट. आपण सुद्धा सीसी लिमिट देतो आरबीआय प्रमाणे. टर्नओव्हरचे 20% देतो आपण लिमिट. किती देतो जनरली? सीसी स्टँडर्ड सीसी अलाउड ऍज पर आरबीआय नॉर्म्स अंडर अर्बन सर्क्युलर जे आहेत ना, 20% ऑफ द टर्नओव्हर. टर्नओव्हर सेल्सच पकडला जातो. इन जनरल टर्नओव्हर इज नॉट डिफाईन्ड अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. टर्नओव्हर सेल परचेस ऑर टर्नओव्हर असा शब्द आहे. काही ठिकाणी सेल्स असतो, काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग, काही ठिकाणी रिसीट्स असतात, काही ठिकाणी ग्रॉस रिसीट्स असतात, काही ठिकाणी सर्व्हिसेस असतात. त्यामुळे टर्नओव्हर मीन्स whatever activity you have carried, activities of earning interest and paying interest. त्यामुळे डिपॉझिट आणि लोन बहुतेक पकडलं जाणार नाही. 99% नफा तोटा पत्रकाची जमा बाजू हीच टर्नओव्हर पकडली जाईल 90%. पण मॅटर इज नॉट फ्री फ्रॉम डाऊट. आय थिंक आतापर्यंत जो कन्सेप्ट डिपार्टमेंट ऍक्सेप्ट केलेला आहे P&Lचा केलेला आहे. आरबीआय पण टर्नओव्हरचे 20% सांगते, म्हणजे आपण सेल्सचे 20%च देतो. आपण बॅलन्स शीटच्या साईजचे 20% देत नाही. दुसरं बिझनेस जे म्हणतो ना, बिझनेस तो त्याच्या डिपॉझिट लायबिलिटी येतात. जेव्हा आपण प्रायव्हेट बँक डिक्लेअर करतात, HDFC बँक, आमचा बिझनेस इतका झाला, डिपॉझिट प्लस लोन्स दोन्ही ऍड करतात. ऍक्च्युली त्यांचा बिझनेस लोनचा आहे, पण बिझनेस शब्द करताना लोन प्लस डिपॉझिट दोन्ही ऍड करतात. पण इथे बिझनेस शब्द नाही, इथं टर्नओव्हर शब्द आहे. इथे शब्द बिझनेस असता 50 कोटीचा तर आपल्याला डिपॉझिट किंवा लोन पकडायला लागले असते. परंतु हिअर वर्ड यूज इज टर्नओव्हर. टर्नओव्हर यूज केल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस पकडायचा आहे. बिझनेस शब्द पकडला असता तर डिपॉझिट प्लस लोन दोन्ही घ्यावे लागले असते आपल्याला. जसं आपण बघतो क्वार्टरली जेव्हा प्रायव्हेट बँका रिझल्ट डिक्लेअर करतात, PSU बँका डिक्लेअर करतात, हाऊ मच इज आवर बिझनेस, इतके डिपॉझिट, इतके लोन आमचा बिझनेस, दॅट इज बिझनेस. टर्नओव्हर इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो आय थिंक 99% हाच ऍक्टिव्हिटी सगळीकडे ऍक्सेस झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड इज युअर टर्नओव्हर. बट मॅटर इज नॉट स्टील फ्री फ्रॉम डाऊट. पण 99% हाच कन्सेप्ट सगळीकडे ऍक्सेप्ट आहे. पुढचा प्रश्न फडके साहेब, 194A आणि एनच्या व्यतिरिक्त आलेला आहे सेक्शन ATPचा, की आजही अनेक पतसंस्थांना होणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून इन्कम टॅक्सची आकारणी होते. हे योग्य आहे का? इन्कम टॅक्सची आकारणी करतात आणि अपीलात जाण्याकरता 20% रक्कम भरायला सांगतात. नाही, आता त्याच्यावरती बरेचसे असे हायकोर्टच्या वर जजमेंट्स आहेत की तुमच्या स्वतःच्याच केसमध्ये जर का आदल्या वर्षी तुम्ही सक्सीड झाला असाल तर तुम्हाला 100% स्टे मिळाला पाहिजे. तुमच्याकडनं काही सुद्धा पैसे रिकव्हर नाही व्हायला पाहिजेत. आणि सिव्हिलिटी सर्क्युलर जे काढले त्यात पण अशाच इन्स्ट्रक्शन्स आहेत की प्रत्येक 20% म्हणजे काय स्टँडर्ड नाहीये. 20% ओनली अ प्रायमरी लिमिट और प्रायमरी इंडिकेटिव्ह फ्लो मार्क विच हॅज बीन प्रोव्हाइडेड. पण केस टू केस त्यांनी सगळ्या फॅक्ट्स कन्सिडर करून तुम्हाला स्टे साठी विचार करून स्टे झाला पाहिजे. अशा टाईपचे सगळे रूल्स, अशा टाईपचे सगळे डिसिजन्स येत आहेत आणि दॅट इज व्हॉट हॅज बीन एनविसाइज्ड. आणि ऍज फार एज डिडक्शन अंडर ATP इज कन्सर्न, ज्या मोमेंटला आपण एका लिम मध्ये बिझनेस ऑफ बँकिंग किंवा क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह क्रेडिट फॅसिलिटीज या कुठल्या जरी लिम मध्ये आपण क्वालिफाय झालो की त्याच्यानंतर तुमचं सगळं इन्कम त्याच्यासाठी एलिजिबल आहे डिडक्शनसाठी. कारण त्या सेक्शन मध्ये बेसिक वर्ड्स असे आहेत की एनी profits or gains attributable to the activity. Attributable to words is a very wide sweeping word as compared to derived from. Law दोन टाइपचे वर्ड्स वापरतो, either attributable to किंवा derived from. Derived from word हा एकदम नॅरो कंपास मध्ये अंडरस्टँड केला जातो आणि attributable to हा वर्ड्स एकदम लार्जर कंपास मध्ये अट्रिब्यूट केला जातो. त्यामुळे तुमची कुठलीही ऍक्टिव्हिटी असो, अजून की तुम्ही लॉकर रेट प्रोव्हाइड करता, अजून की तुम्ही लाईटच्या बिलांचं पेमेंटचं काय क्वालिफिकेशन, काय ऍक्टिव्हिटी करता, काही इन्सिडेंटल ऍक्टिव्हिटीज कन्सिडर करून तुम्हाला कम्प्लिटली सर्व प्रॉफिट्स वरती तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं आणि मिळालंच राहतं.
सो जरी तुम्हाला डिफिकल्टी येत असेल त्या असेसमेंट मध्ये, तरी इट्स ओनली टेम्पररी अँड टाइम बिंग. तुम्ही मारुती किंवा बाकी जजमेंटचा रेफरन्स देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्हाला 100% स्टे मिळाला पाहिजे. फडके साहेब, याच्याच प्रमाणे नॅशनलाइज बँकेत ज्या आमच्या पतसंस्थांच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या टॅक्सेबल होतील का? कोऑपरेटिव्ह बँकांचे एक्झाम याच्यामध्ये पण लॉ खूप डेव्हलप झालेला आहे. देर आर प्लेथोर ऑफ जजमेंट्स, पुणे ITT आहे, मुंबई ITT आहे, हायकोर्ट्स आहेत, की तुम्ही तुमच्या सर्व्हायवलच्या दृष्टीने जे काही डिपॉझिट ठेवता नॅशनल बँकेकडे, आणि आय अंडरस्टँड की रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजनी पण तुम्हाला अलाउ केलेलं आहे की ज्या स्ट्रॉंग नॅशनलाइज बँक, ज्या स्ट्रॉंग बँका असतील तर त्या बँकामध्ये तुम्ही तुमच्या सेफ्टी मेजर्स करता डिपॉझिट ठेवू शकता. तर ते सेफ्टी मेजर हे तुमच्या बिझनेसशी कनेक्टेड आहे, त्यामुळे त्याच्या इंटरेस्टवर पण तुम्हाला ATP मिळेल. देर आर नंबर ऑफ जजमेंट्स टू दॅट इफेक्ट, सो यू शुड बी एबल टू गेट इट. इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न निघाला म्हणून जाजू साहेबांना विचारावं असं वाटतं. जाजू साहेब, पतसंस्थांनी सध्या इन्व्हेस्टमेंट कुठे करावी? बँकांच्या व्यतिरिक्त काही मार्ग आहे का आम्हाला? बँकाच आणि त्यातल्या नॅशनलाइज बँका हा एकच मार्ग आहे व्यवस्थित. बाकी ठिकाणी अदर ऑप्शन्स आहेत. म्युच्युअल फंडचे लिक्विड फंड आहेत ज्याच्यात बँकांपेक्षा तुम्हाला चांगले फंड्स रिटर्न्स मिळू शकतात, तर त्याच्यातही तुम्ही ठेवू शकता. हे दोनच ऑप्शन्स आहेत मेजरली, बाकी ऑप्शन्स नाही आहेत. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये फार व्हॉलॅटिलिटी आहे आणि रिस्क पण भरपूर आहे. अलाउड आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये ठेवणं, फक्त मग ती व्हॉलॅटिलिटी आणि रिस्क जी आहे ती व्यवस्थित मॅनेज करता आली पाहिजे, किंवा त्याच्यावर फोकस न ठेवून फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघितलं तर होऊ शकतं. गोल्ड बॉन्ड निघाले सध्या, गोल्ड बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? त्याच्यावर व्याज फार कमी मिळतंय आणि व्हॉलॅटिलिटी परत रेटची आहे त्याच्यात गोल्ड बॉन्ड मध्ये. ज्यावेळेस पतसंस्थेला पैसे लागतील त्यावेळेस जर गोल्डचे रेट आपण घेतलेल्या रेटपेक्षा कमी राहिले तर मग आपल्याला लिक्विडिटीचा इश्यू होईल आणि लॉस बुक करावा लागेल. आणि रेट ऑफ इंटरेस्ट सेव्हिंग पेक्षा पण कमी आहे, 2.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, तो पण एक मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा मग सेव्हिंग किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं तर जास्त परवडणार आहे. आणखी कोणाचा प्रश्न? जाफराबादकर आहेत जालन्याचे, त्यांना विचारू इच्छित आहेत ते. जाफराबादकर सर बोला. काका, एक मुद्दा अजून मला त्याच्यात ऍड करायला लागतो की अदर इन्व्हेस्टमेंट जो ठेवली आहे जी नॉन म्हणजे आपल्या रूल किंवा बायलॉज पेक्षा व्यतिरिक्त आहे, तर त्याच्यावर जे काही इन्कम होईल बायलॉजच्या व्यतिरिक्त, ते इन्कम वर आपल्याला टॅक्स लागण्याची शक्यता आहे, म्हणजे टॅक्स लागेल त्याच्यावर. बरोबर. जाफराबादकर बोला. जाफराबादकर मॅडम, कोण विचारताय पुढचा प्रश्न? मॅडम. बोला. बोला, कोण बोलतोय? हॅलो. रोकडे बोलतोय, किरण रोकडे, नागपूरवरून. बोला रोकडेजी बोला. हा सर, नारायण ग्रुप संस्थामधून बोलताय. तर माझा प्रश्न असा होता, आम्हाला पहिल्यांदा संस्था इंटिमेशन अंडर सेक्शन 143 प्राप्त झालेला आहे. त्या सेक्शन चॅप्टर 6A मधील डिडक्शन त्यांनी मान्य केले नाही. तर सर प्लीज याचं समाधान काय थोडं कळवाल काय? कोण, साबद्रा साहेब बोलाल का फडके साहेब? याच्यात असं आहे, त्याच्यात अपील करावं लागेल. असं आउटलेट रिजेक्ट करू शकत. 143(1A) मध्ये ऍडजस्टमेंटला फार लिमिटेशन्स आहे. असं कोणती ऍडजस्टमेंट ते करू शकत नाही. त्याला रेक्टिफिकेशन ऍक्सेप्ट अपील लागेल. दुसरी गोष्ट, आता जे काकासाहेब, आता जे अदर इन्कमचा विषय चालला होता आपला, बरोबर आहे की ना, अदर इन्कमचा. तर अदर इन्कमच्या बाबतीत एक महत्वाची डेव्हलपमेंट सांगतो तुम्हाला. आधी कोऑपरेटिव्ह बँकांना आधी इन्कम टॅक्स नव्हता 2007 पर्यंत. 2007 पासून कोऑपरेटिव्ह बँकांना इन्कम टॅक्स आला. तर 2007च्या आधी त्यांना ATP खाली संपूर्ण इन्कम एक्झेम्प्टेड होतं. परंतु MSC बँक, अपेक्स बँक आणि काही मोठ्या मल्टीस्टेट बँक यांना 4, 5 आणि 6 मध्ये हंड्रेड्स ऑफ क्रोर्सचे डिमांड निघालं. कशावर? का त्याच्याकडे दोन उत्पन्न होते, आपण दिलेल्या लोनचं व्याज आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा नफा. 4, 5 मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर फार नफा झाला त्यांना. गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेणे विकणे, कारण ते RBIच्या ऍक्ट पण त्यांना अलाउड आहे. त्यांना हंड्रेड्स ऑफ क्रोर्स ऑफ रुपीजचा नफा झाला आणि त्याच्यावर आयकर अधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स लावला होता गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्यावेळेस त्यांना सहकारी बँका एक्झिक्युट होत्या. मग शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. बेंगलोर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये, सुरत कोऑपरेटिव्ह बँकमध्ये, विविध कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये बँकांचं मेन बिझनेस लोन देणं हा एन्सिलरी बिझनेस आहे. सरप्लस फंड्स ते इन्व्हेस्ट करतात. कसे इन्व्हेस्ट करतात? गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये वगैरे. त्याप्रमाणे पतसंस्थांना सुद्धा
जे सरप्लस फंड तुम्ही इन्व्हेस्ट करतात नॅशनल बँकांकडे किंवा डेट फंडाकडे, त्याचा टॅक्स लागणार नाही. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे. त्यांचा मेन बिझनेस काय बँकिंगचा आहे, पण जे सरप्लस फंड्स असतात ते लोकांना अजून दिले जात नाही कर्जाने, म्हणून ते करतात. मग दिस इज एन्सिलरी टू मेन बिझनेस. मेन डिडक्शन तुम्ही डिसअलाउ करू शकत नाही. त्या सेक्शन खाली आपण पतसंस्थांना जी डिमांड काढतात ना, ती डिमांड 100% सुटेल. किंवा जर आपण सहकारी बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा नफा टॅक्स लागत होता, तसा पतसंस्थांना सुद्धा कर्जाच्या सोडलेल्या व्याजाव्यतिरिक्त इतर इन्कमचा टॅक्स लागणार नाही. हे फार महत्वाची डेव्हलपमेंट लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्याही पतसंस्थेला टॅक्स भरायचाच नाही. यू हॅव टू गो टू अपील. अपीलला लेजिटिव्ह घेतात आणि पुणे ट्रिब्युनलने आपल्या बाजूने काफी निर्णय, पुणे ट्रिब्युनलला सुद्धा भरपूर निर्णय पुणे ट्रिब्युनलचे. त्यामुळे कोणी पतसंस्थांनी सध्या परिस्थितीत कोणत्याही इन्कम टॅक्स भरायचं नाही. नथिंग डुईंग. ऑल इन्कम इज एक्झम्प्टेड व्हेरी क्लिअर. सुप्रीम कोर्टने लॉ ऑफ द लँड सुप्रीम कोर्टने अपील केलेले. हायकोर्टाचं असतात, हायकोर्टाचं लिमिटेशन ज्युरिडिक्शनचं, पण सुप्रीम कोर्ट हॅज अपील. आणि एमएससी बँकची तुम्हाला 500 कोटी डिमांड होती, काही काही केसमध्ये 100 कोटी, सगळ्या डिमांड नील झाल्या, सगळ्यांचे रिफंड परत झालेले. त्यामुळे नॉन इंटरेस्ट इन्कम इज ऑल्सो नॉट टॅक्सेबल. इट इज अ क्रिस्टल क्लिअर. कीप इन माइंड. फडके साहेब बरोबर आहे? हो, करेक्ट, एकदम परफेक्ट आहे. व्हेरी गुड. हा, सगळं, कारण as I said, the word used in the section is attributable to. It is a very larger wording. त्यामुळे ते म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट, इन्सिडेंटल सगळ्या टाइपचे इन्कम जे तुमच्या ऍक्टिव्हिटीशी कनेक्ट करतात, ते सगळं इन्कम तुम्हाला त्याच्यावर टॅक्स नाहीये. व्हेरी गुड सर. पुढचा प्रश्न. हॅलो मॅडम. हॅलो. हा सर, लक्ष्मण पाटील बोलतोय. साबद्रा सरांना मला एक प्रश्न, म्हणजे क्लेरिफिकेशन हवाय. 194A35 मध्ये सिनियर सिटीजन साठी 50,000च्या वर व्याज गेलं तर, किंवा जनरल पब्लिक साठी 40,000 वर व्याज गेलं तर टीडीएस करायची वेळ आली तर इंटायर व्याजावरती करावी लागेल काय? त्याला असं बेसिक डिडक्शन नसतं. समजा 42,000 झालं तर टोटल वजा 40 असं नाही, टोटल 42 वर कापावं लागेल. दुसरी गोष्ट, सिनियर सिटीजनला जर त्यांनी 3 लाखापर्यंत व्याजाचं उत्पन्न असेल आणि 15H भरून दिला तरी कापायची गरज नाही. जर 15H भरून दिला नाही तर 50,000च्या पर्यंत कापायचं आहे. त्यांनी 15H फॉर्म भरून दिला सिनियर सिटीजन, तर त्याचा 3 लाखापर्यंतच्या व्याजावर टॅक्स कापायचा नाही. तो सिनियर सिटीजन नाहीये, ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे, त्याचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि त्यांनी जो 15G फॉर्म भरून दिला, 2.5 लाखापर्यंत टीडीएस कापायचं नाही आपण. म्हणजे 40,000 कोणाकरता? जो 15G भरून देणार नाही. 15G भरून दिला तर 2.5 लाखापर्यंत कापायचं नाही. 15H भरून दिला तर 3 लाखापर्यंत कापायचं नाही. 15H भरून दिला नाही तर 50,000 पर्यंत कापायचं नाही. तर 2 स्लॅब आहे सिनियर सिटीजनला, 50,000 किंवा 3 लाख. 15H भरून नाही दिला तर 50,000च्या पुढे कापायचा व्याज दिलं तर, आणि 15H भरून दिला तर 3 लाखाच्या पुढे व्याज गेलं 3 लाखापर्यंत नाही कापायचं. तसंच जो सिनियर सिटीजन नाहीये त्यांनी 15G भरून दिला तर 2.5 लाखापर्यंत कापायचं नाही. सिनियर सिटीजन नाहीये, 15G भरून नाही दिला तर 40,000 पर्यंत कापायचं नाही. आपण 40,000 1 एप्रिल पासून काउंट करायचं. आपण प्रत्येक आर्थिक वर्षाचं वेगळं. आणि समजा सिनियर सिटीजन आहे, त्याचं व्याज 70,000 झालं तर त्यांनी 15H भरून दिला नाही तर 70,050 नाही, टोटल 70 वर कापायचं आपल्याला. परत त्याचा पॅन नंबर नसेल तर 20% कापावा लागेल, आणि पॅन नंबर असेल तर 10% कापायचं आहे. परत महत्वाचं आहे, परत म्हणजे डिपॉझिटर ज्यांनी आपल्याकडे ठेवली आहे त्याचा पॅन नंबर नसेल तर 20% कापायचा आहे, त्याचा पॅन नंबर असेल तर 10% कापायचा आहे. समता पतसंस्था भट्टर साहेब विचारा, तुम्ही हात वरती केलाय. मॅडम माझे 4 ते 5 प्रश्न आहेत. एक, साबद्रा सरांनी जे सांगितलं फॉर्म नंबर 13 घ्यायचा, तो प्रत्येक ज्या ज्या बँकेत इन्व्हेस्टमेंट आहे तो प्रत्येकासाठी वेगळा घ्यायचा का एकच फॉर्म घ्यायचा? पहिला प्रश्न. फॉर्म नंबर 13 मध्ये असे कॉलम आहेत, वेगवेगळे घ्यायचे. कारण कसं ते ओरिजिनल मागितलं आपल्याकडे ओरिजिनल कॉपी एकच आलेलं असते, प्रत्येक वेगवेगळ्या घ्यायचं. एकाच दिवशी सर्व ऍप्लिकेशन करायचे, म्हणजे थोडे सर्टिफिकेट इश्यू करतात. आणि पतसंस्थांचं इन्कम एक्झम्प्टेड आहे त्यामुळे आपलं सर्टिफिकेट इश्यू करतात. फक्त आपण ऑनलाईन अर्ज करायचा. ऑनलाईन अर्ज आपण ज्या दिवशी डिपॉझिट केलं त्याच दिवशी करून टाकायचा. म्हणजे आपलं व्याज जमा होईपर्यंत आपल्याला सर्टिफिकेट ताब्यात आलं तर ती एक कॉपी आपण ज्या बँकेत डिपॉझिट ठेवली तिथे द्यायची, एक कॉपी आपल्याकडे ठेवायची. आणि सर हा फॉर्म नंबर 13 प्रत्येक वर्षासाठी वेगळा घ्यावा लागतो. आर्थिक वर्ष नंबर वाईजच घ्यायचा. बरोबर आवाज. टॅन नंबर वाईज फॉर्म घ्यायचा सर आपण. म्हणजे समोरचा जो कापणार आहे त्यांचे टॅन नंबर वाईज घेतला तर चांगलं आहे.
ओके, म्हणजे प्रत्येक बँकेचा वेगळा वेगळा घ्यायचा. ओके. सेकंड, एखाद्या पतसंस्थेचं डिपॉझिट पतसंस्थेत असेल तर त्या पतसंस्थेचा TDS पतसंस्थेनी कापणं आवश्यक आहे का, जर ती 50 कोटीच्या पुढे असेल तर? 194A35 प्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटी टू कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्झेम्प्टेड होतं, पण आता त्याने नवीन आलं की सिनियर सिटीजनला 50,000, आता 40,000, आता ते सिनियर सिटीजन सगळे आले. मग जे लेस देन 60 आले पतसंस्था आले, त्यामुळे आता नवीन नियम पण आपल्याला कापावं लागेल. आधी कापावं लागत नव्हतं. कोऑपरेटिव्ह 194A35 प्रमाणे एक्झेम्प्टेड होतं, पण ते आता नवीन अमेंडमेंट आलेली आहे, त्यामुळे आपल्याला कापावं लागेल. जर त्यांनी 13 नंबर फॉर्म दिला तर नाही कापायचा, त्यांनी 13 नंबर फॉर्म नाही दिला तर कापावं लागेल. ओके. त्याच्यानंतर काही कर्जदार जे टॅक्स ऑडिट करतात ते कर्जदार आमच्या ज्यावेळेस व्याज भरतात त्या व्याज कापला पाहिजे, कारण बँकेला दिलेल्या व्याजाच्या रकमेवर TDS कापायचं नाहीये. बँका नाहीये व्याज आपला नाही तर त्यांचं दिलेलं व्याज त्यांना डिसेल होईल, त्यांना इन्कम टॅक्स भरावं लागेल, त्यामुळे ते कापतायत. ते करेक्ट. तर सर त्याच्यासाठी काही सर्टिफिकेट आपल्याला इन्कम टॅक्स कडून घेता येतं का? काय आपण त्याला असं असतं नाही कापला ना तर आपण आपलं एक सर्टिफिकेट दिलं, आपल्या CAचं काम इन्कम टॅक्स भरलेलं आहे, त्याचं डिसेल होत नाही. तर ते अमेंडमेंट आलेली त्याच्यावर. आपल्या पतसंस्थेच्या CNS सर्टिफिकेट दिलं अशा बरोबर का या इन्कमवर आम्ही टॅक्स भरलेले तर त्याचे डिसेल होणार नाही, मग त्यांनी नाही कापलं तरी चालेल. ओके. आणि आता सर जाजू सर म्हटले होते ज्यादा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या SLR 25%, आपण जर 30% इन्व्हेस्टमेंट केली तर जी वरची 5% इन्व्हेस्टमेंट आहे त्या 5% इन्व्हेस्टमेंटवर मिळणारा इंटरेस्ट हा टॅक्सेबल होतो का? नाही. आता मगाशी सावधराव सरांनी पाठक सरांनी जसं सांगितलं की जे MSC बँकेची जी केस लॉ होती त्या केस लॉ प्रमाणे सगळे जे काही इन्कम आहेत तुमचे ऍडिशनल फंडचे सुद्धा ते एक्झम्प्ट होत आहेत. ती MSC बँकेची स्पेशल बेंचनी दिलेला डिसिजन येतो, त्याच्यामुळे त्याला तो आता तरी व्हॅलिड आहे जोपर्यंत ऍक्ट मध्ये काही चेंज येत नाही तोपर्यंत. ओके. अजून एक प्रश्न शेवटचा. एखाद्या व्यक्तीचं 25 लाख रुपये डिपॉझिट माझ्याकडे आहे आता, तो वार्षिक माझ्याकडून 2.5 लाख रुपये व्याज घेतोय 10% प्रमाणे. त्या व्यक्तीने 15G किंवा 15H फॉर्म मला भरून दिला. आता त्या व्यक्तीला इतर इन्कम सोर्स काहीच नाहीये, तर त्यांनी फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्यावर काही लायबिलिटी येते का इन्स्टिट्यूट म्हणून? आपल्याला त्याचं रिटर्न भरायला लागतं आणि ते जे फॉर्म्स आहेत ते इन्कम टॅक्स ऑफिसला सबमिट करायला लागतात. ते आपण सबमिट करणार सर, पण त्या माणसाला त्यांनी जर विलफुल काही डिफॉल्ट केला किंवा त्यांनी काही इन्कम लपवला त्याचा तर तो त्याच्यावर जाईल जबाबदारी, पण एक डिजिलन्स करून आपण तो सबमिट करायला पाहिजे. अच्छा. नाही, आपण फॉर्म सबमिट करून टाकल्यानंतर आपल्यावर कुठली जबाबदारी राहत नाही, म्हणजे त्याचा अदर इन्कम असेल काही अजून आपल्या पुरता मर्यादित 2.5 लाख रुपये आपण व्याज देतो तेवढ्या पुरतच आपण मर्यादित, त्याचा इतर त्यांनी रिटर्न सबमिट करा न करा ही आपली जबाबदारी नाही त्याची. फॉर्म 15G आणि H हे डिक्लरेशन क्लॉज आहे, त्याच्यामुळे ती त्याची जबाबदारी आहे, तो डिक्लरेशन स्वतः देतोय की माझा इन्कम तेवढा कमी आहे म्हणून. ओके 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 सर, त्याच्यावर जबाबदारी ती आहे. ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न कोण विचारताय? जाफराबादकर हात वरती करतायत. PM जाफराबादकर बोला. जाफराबादकर बोला. आवाज पोहोचत नाही त्यांचा. पुढे कोणी आणखी? ते स्वतःच म्यूट अनम्यूट होत राहत आहेत. हॅलो. हा बोला मॅडम. हा मॅडम. हा बोला सर, आवाज येतोय. हा मी साई शक्ती पतसंस्था सातारा म्हणून बोलतोय. नाव काय आपलं? नाव काय? बोला. हा मी कामटे, प्रशांत कामटे. बोला. प्रशांत कामटे, साई शक्ती पतसंस्था सातारा. बोला तुमचा प्रश्न. मागाशी लिंक गेली होती माझी. हॅलो. हा बोला. आता ते TDS जो कटिंग आहे 1 कोटी आणि 2 कोटी. हॅलो. तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवता येईल याचा? मी हा पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे याची मीटिंग, रेकॉर्ड पाठवते. जे होऊन गेले त्याच्यावरती परत यायला नको आपण. रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवता येईल. ओके, ठीक आहे. नवीन काही प्रश्न आहेत का मॅडम? एक मिनिट साळुंके साहेब थांबा जरा. हे जाफराबादकर सर बराच वेळचा प्रयत्न करतात. जाफराबादकर सर तुम्ही स्वतः म्यूट अनम्यूट होऊ नका, तुम्ही फक्त बोला. तुम्ही म्यूट अनम्यूट होऊ नका, तुम्ही फक्त बोला जाफराबादकर सर. चला ठीक आहे. हा बोला साळुंके सर. मॅडम
20,000च्या वरती आहे आणि या वर्षी तो आपण नावे टाकणार आहे ते व्याज, त्यावेळेला ते टीडीएस कट करावं लागेल काय? प्रश्न समजला नाही त्यांना, परत सांगायला सांगा. एखाद्या ठेवीदाराचं व्याज मार्च 20च्या अगोदर 40,000च्या वरती जात आहे, परंतु ती पावती आता या वेळेला मोडली त्यांनी मे महिन्यात, म्हणजे 21ला आपल्या 20ला एप्रिल महिन्यात मोडली किंवा आता मे महिन्यात मोडली, तर त्याच्यावरती टीडीएस कट करावा लागेल काय आपल्याला? त्याचा तुम्हाला मार्च एंडलाच टीडीएस कट करायचा होता. ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट केलं त्याला त्याच्या अकाउंटमध्ये, त्याच वेळेस तुम्हाला त्याच्या व्याजावर टीडीएस डिडक्ट करणं गरजेचं होतं. मार्चचा टीडीएस तुम्हाला एप्रिलमध्ये भरायचा आहे. त्याच्यामुळे आताचा त्याचा प्रश्न येतच नाही, त्याचा मार्च मध्येच तुमचं टीडीएस कट करणं गरजेचं आहे. नाही, त्यांनी त्यावेळेला पावती मोडलेली नव्हती. आता पावती मोडण्याचा संबंध नाही, व्याज तुम्ही ज्यावेळेस नावे टाकाल त्याच वेळेस त्याच्यातून टीडीएस कापायचा आहे. मार्च त्याच्यावरती आपण व्याज चार्ज करतो, त्यावेळेस नावे कराल तुम्ही व्याज, त्याच वेळेस टीडीएस कापणं गरजेचं आहे. आणि माझी प्रॉफिट पण मोडो, त्याचा काही संबंध नाही त्याच्याशी. माझी प्रॉफिट अँड लॉसची आत्ताची बेरीज 15 कोटीची आत आहे, तर मला करावं लागेल का तो व्याज कट करावं लागेल? नाही करावं लागणार. ओके सर. पुढचा प्रश्न कोण विचारतंय? आहे कोणी विचारायला? दिसत नाहीये कुणाचा हात वरती. काकासाहेब आता मॅडम समारोप करताय? हो करते. एक तास होऊन गेलाय. मॅडम माझा एक प्रश्न होता. एक मिनिट. कोण बोलताय? मी अशोक शिंदे बोलतोय, दूधगंगा पतसंस्था अकोले. हा बोला शिंदे सर. मला खडके सरांना प्रश्न असा विचारायचा होता की मगाशी त्यांनी सांगितलं बँकेतून आपली 1 कोटीच्या वरची उचल झाल्यानंतर आपल्याला 2% टीडीएस बँक आकारते, पण सेव्हिंग आणि करंट खाते सोडून जर ओव्हरड्राफ्ट खात्यावरून जर आपण रक्कम काही उचलली तर ती रक्कम ह्या 1 कोटीमध्ये कॅल्क्युलेट केली जाते का? ओढीची रक्कम. एक मिनिट सेक्शन बघतो. इंटरेस्टिंग इश्यू आहे. सर सेक्शन बघतायत तोपर्यंत दुसरा कुणाचा प्रश्न आहे का? 1+5T. हॅलो मॅडम. हा हॅलो, सांगू का उत्तराचं? हॅलो 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 बोला. 194 असं म्हणतो की एव्हरी पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर पेइंग एनी सम विच मे बी ऍग्रीगेट ऑफ इन कॅश इन एक्सेस ऑफ 1 crore. सो त्याच्यामध्ये त्यांनी असं काही क्वालिफिकेशन केलेलं नाहीये की अकाउंट म्हणजे स्वतःच्या अकाउंट मधनं किंवा ओडी मधनं, त्यामुळे सगळ्यांना लागेल तो. सगळ्यांना लागेल. ठीक. ओके. पुढचा प्रश्न मॅडम. हा हे एक जण हात करतायत वरती. 1+ बोला तुम्ही. हा बोला. मॅडम मी शेतकरी सहकारी पतपेढी. माझा एक प्रश्न असा, एक सिंपल मला माहिती पाहिजे होती अशी की हे जे विड्रॉल जे बँकेचं आहे ते एका वेळेचं आहे का संपूर्ण फायनान्शियल इयरचं आहे? हॅलो. 1 कोटी रक्कम विड्रॉल आहे सर, मग ती तुम्ही एका दिवसात करू शकता. 1 कोटी फायनान्शियल इयर. लिमिट फॉर फायनान्शियल इयर. टीडीएस साठी जे विड्रॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला टीडीएस फायनान्शियल इयर आहे का? फायनान्शियल. मॅडम समारोप करताय? हो समारोप करते. आता आपली जवळपास ही 1.25 तास चर्चा झालेली आहे आजच्या या टॅक्सेसचे वेगवेगळे इश्यू आणि तुमच्या सगळ्यांच्या शंका. खरं तर फडके साहेब, जाजू सर, काळे सर आणि साबद्रा सर, तुम्ही नेहमीच आमच्या या शंकांना आणि समाधानांना धावून येता आणि आम्हाला मार्गदर्शन करता फेडरेशनच्या वतीने. आणि आज सर जवळपास 90 लोक आपल्या या कॉन्फरन्समध्ये होते. 89 लोक जॉईन झालेले होते. खूप सगळ्यांच्या या शंका होत्या, ज्या शंकांचं आपण निरसन केलं मॅपकॉच कट्ट्यावरती. आणि उपस्थित सगळ्याच 89 लोकांची मी खूप खूप आभारी आहे की आपण याही करोनाच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येऊन आपण आपल्या एकमेकांच्या अडीअडचणी सोडवतोय आणि आपण काम करतोय. आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. काकासाहेब आपण काही बोलू इच्छिता? गेले अनेक दिवस इन्कम टॅक्स संबंधीच्या अनेक प्रश्नांना मी उत्तरे दिली, परंतु अधिकृत व्यक्तींच्या तोंडून हे सगळे उत्तर आमच्या प्रतिनिधींना ऐकायला मिळाले
आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. ज्या पतसंस्था या VC ला उपस्थित नाहीयेत त्यांना सुद्धा याचं रेकॉर्डिंग पाठवण्यात येईल. म्हणजे मला आता कोणालाही उत्तर द्यायची आवश्यकता राहिलेली नाही. ज्याला ज्याचा इन्कम टॅक्सचा प्रश्न माझ्याकडे येईल त्याला मी ह्या VCचं रेकॉर्डिंग पाठवून देईल. विशेषतः अतिशय व्यस्त कामामधून सन्माननीय फडके साहेब, साबत्रा साहेब, जाजू साहेब, काळे साहेब हे उपस्थित राहिले त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझ्या पतसंस्थेतल्या सहकारी मित्रांनाही मी सांगू इच्छितो की अजून अनेक विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. हे सहकार खात्यानं नवीन परिपत्रक आपल्यावर लादलेलं आहे. 13 तारखेलाच परिपत्रक काढलं की नियामक मंडळानं केलेल्या ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी तपासणी पतसंस्थांची करा. तर हे आपल्यावर खूप अन्यायकारक आहे. आजचा विषय इन्कम टॅक्सचा असल्यामुळे या बाबतीत मी अधिक विषयांतर करीत नाही. तर त्या विषयावर सुद्धा आपण पुन्हा एखादी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नक्की करूया. सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय सहकार.